नमस्कार, मी मुख्य संपादक संभाय जाधव. आपण पाहत आहात सह्याद्री न्यूज मराठी महाराष्ट्र. आजरा तालुक्यातील होनेवाडी येथील चाप्याची विहीर व या चाप्याच्या विहिरीच्या नजीक वन विभागाच्या हद्दीमध्ये दुर्गंधी कचऱ्याचे साम्राज्य. होनेवाडी ग्रामस्थ ग्रामपंचायतकडून वन विभागावर आंदोलनाचा इशारा. आजरा महागाव रोडवरील होनेवाडी ग्रामपंचायत हद्दी नजीक वन विभागाच्या हद्दीमध्ये व चाप्याची भाव या ठिकाणी रस्त्याच्या दुतर्फा दुर्गंधी घाणीचे साम्राज्य पसरले आहे. वन विभाग आजरामार्फत येथे सूचना फलक लावले जात असताना देखील येथे रस्त्याच्या दुतर्फा खोल दरीत काही व्यावसायिक, काही पोल्ट्रीधारक, मृत कोंबड्या, खराब झालेली अंडी, मृत जनावरे, वैद्यकीय उपकरणे, सिरीज इत्यादी गोष्टी राजरोसपणे टाकतात. या दुर्गंधीमुळे येथून प्रवासी नागरिक यांना जाणे येणे अडचणीचे झाले. मृत जनावरे टाकली गेली होती. सदर मृत जनावरे ज्या वाहनातून टाकली गेली व त्यांचे फोटो होनेवाडी ग्रामपंचायतमार्फत वन विभागाकडे दिले असताना देखील त्यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नसल्याचे समजते. अशा कृत्यांना वन विभागाकडून दंडात्मक कारवाई करावी व येथे कायमचे रस्त्याच्या दुतर्फा तारेचे कंपाऊंड करावे अशी मागणी होनेवाडी ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील, ग्रामस्थमार्फत केली. या नमस्कार, आपण आहोत कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यात व आजरा तालुक्यातील आजरा महागाव रोडवरती. आजरा महागाव रोडवरती या ठिकाणी होनेवाडी, हत्तिवडे, पेदरीवाडी ह्या गावावर जाणारा हा रोड आहे. या ठिकाणी चाप्याची भाव नावाचं एक ठिकाण आहे. वन विभागाच्या हद्दीमध्ये मागील अनेक वर्षापासून सातत्यानं या ठिकाणी तालुक्यातील अनेक जाणकार मंडळी, शिक्षण घेतलेली मंडळी या ठिकाणी कचरा आणून टाकतात. याबाबत होनेवाडी गावचे ग्रामपंचायत, सरपंच, पोलीस पाटील, ग्रामस्थ यांची प्रशासनाकडे, वन विभागाकडे काय मागणी आहे आपण पाहूया. काय सांगाल आपण, आपली काय मागणी आहे या ठिकाणी? मी होनेवाडी गावचे ग्रामपंचायत सदस्य कृष्णा पाटील साहेब. आपण आजरा महागाव रस्त्यावरती उभा आहात. आजरा महागाव रस्त्यावरती चाप्याचे भाव या ठिकाणी जवळजवळ रस्त्याच्या दोन्ही बाजूला खोल थोडीशी दरी असल्यासारखा भाग आहे आणि या दरी भागामध्ये जवळजवळ मृत जनावरे, त्यानंतर काही पोल्ट्री व्यावसायिक आपले असलेले कोंबडी असतील किंवा पोल्ट्रीचे सगळे घाण कचरा, शीट असेल ते टाकले जातं. त्यानंतर चिकन क्षेत्रवाले जे आपला जो टाकाऊ वस्तू आहे त्याही तिथं फेकल्या जातात. त्याचबरोबर सुशिक्षित म्हणणारे जी मंडळी या समाजामध्ये सुशिक्षित म्हणून फिरतात अशी मेडिकल लाईनची जी मंडळी आहेत, म्हणजे डॉक्टरी पेशातली मंडळी, या डॉक्टरी पेशातल्या मंडळींनी देखील तिथे मेडिकलचा जो खराब माल आहे त्याच्यामध्ये बाटल्या असतील, औषधे असतील, सिरिंज असतील, अशी वेगवेगळ्या वस्तू तिथं सर्रास अगदी फेकल्या जातात. त्याचबरोबर जे काकण असतात, म्हणजे काकण व्यापारी आहेत, जे कासार म्हणून आहेत, ते आपला टाकाऊ माल जो काकण खराब झाले तोही देखील तिथं टाकले जातात. त्याचबरोबर अतिशय वाईट वाटेल अशी घटना म्हणजे जे भाजीपाला व्यावसायिक आहेत, जे व्यापारी व्यवसाय आहेत, तेही आपला टाकाऊ माल सर्रास तिथे फेकला जातो. या अनुषंगानं खूप दुर्गंधी तिथे येते आणि त्या अनुषंगानं गावातील पाळीव कुत्रे असतील, जंगलातील भटकी कुत्रे असतील, तिथं त्यांचा एवढा उपद्रव तिथं चालू असतो आणि त्या अनुषंगानं अपघात देखील तिथं वाढलेले आहेत. खरं तर वन विभागाकडे आम्ही वेळोवेळी, ग्रामपंचायत, आमच्या सरपंच, आम्ही सगळे तिथं वेळोवेळी आम्ही तक्रारी दाखल करतोय, पण त्याच्यावरती वन विभागाकडून कोणतेही समाधानकारक उत्तर आमच्याकडे येत नाही. CCTV लावले जातात. पूर्ण हा सगळा झोन आमच्या कार्यक्षेत्रामध्ये आहे असं सॅटेलाईटद्वारे आम्ही तिथं चेकिंग करू शकतोय असं वन विभाग जरी म्हणत असलं तरी आजपर्यंत तिथं कोणतीही कारवाई झाली नाही आणि जर झाली असेल तर ती त्यांनी वन विभागानं देखील खुली करावी असंही मी या माध्यमातून आवाहन करतोय. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वन विभागानं अशा या घाणीच्या प्रकारामध्ये लक्ष घालून पर्यायानं तिथं उपलब्ध तो भाग सगळा जाळी बांधून सुरक्षित करावा. वेळोवेळी सूचना द्याव्यात. गरज पडली तर तिथं CCTVची जी गरज आहे
ती गरज उपलब्ध करून द्यावी व तिथल्या दुर्गंधीपासून इथल्या आम्हा सर्व शेतकऱ्यांना आणि ग्रामस्थांना मुक्त करावं एवढी कळकळीची विनंती आम्ही ग्रामपंचायत सरपंच आणि सगळे ग्रामपंचायत सदस्यांनी ग्रामस्थ आपल्याकडे करतो. या ठिकाणी ठिकठिकाणी 2 ठिकाणी फलक लावलेत की सॅटेलाईटच्या कॅमेऱ्याची नजर आपल्या कक्ष या ठिकाणी आहे. तर सॅटेलाईटच्या माध्यमातून आतापर्यंत किती जणांच्यावरती कचरा फेकण्याची कारवाई झाली काय आपल्याला काय माहिती आहे? सॅटेलाईटचे आहेत असं त्यांनी वेळोवेळी तिथं चापेजा जो परिसर आहे तिथं लावलेले बोर्ड आहेत, पण ते बोर्ड फक्त शोभेचे आहेत असं मला वाटतं. पण आत्ताही मला वर्तमानपत्राचा मी दररोजचा वाचक आहे, कुठेही वर्तमानपत्रात मला वाचनातील अशी बातमी आलेली नाही की त्या सॅटेलाईटद्वारे एखादा गुन्हेगार किंवा तिथं दुर्गंधी टाकणारा पकडला आणि त्याच्यावर गुन्हा नोंद झाला आणि फार मोठी शिक्षेला तो पात्र झाला असं कोणतंही उदाहरण माझ्या तरी नजरेत नाही. अंदाजानं जर मी चुकीचं असेल तर ती सुधारणा देखील वन विभागानं करावी आणि जर गुन्हे नोंद केले असेल तर त्याची माहिती आम्हापर्यंत पोहोचवावी. त्यांचं कौतुक देखील आम्ही करायला आम्ही तयार आहे. आपल्यासोबत आहेत येथील सरपंच प्रियंका आजगेकर. आपली प्रशासनाकडे किंवा वन विभागाकडे काय मागणी आहे? वन विभागाकडे माझी एवढी विनंती आहे की वन विभागाने इथं दखल घेतली पाहिजे. त्यांनी जे जनावरं किंवा कचरा वगैरे आणून टाकला जातो ह्याच्याकडे त्यांनी अगदी कठोरपणे त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे. जे कचरा किंवा जनावरे वगैरे अशी काय टाकत असतील त्यांच्यावर कडक कारवाई केली पाहिजे त्यांनी. आणि आता सेफ्टीसाठी म्हटलं तर त्यांनी जाळी मारणं गरजेचं आहे. आणि मला असं वाटतं की वन विभागाचं इकडे दुर्लक्ष आहे. हे एक माझ्या बघण्याच्या दृष्टिकोनानं म्हणजे म्हटलं रस्त्याच्या दुतर्फा दोन्ही हां, बाजूला दोन्ही जाळी साईडला मारावी. जाळी मारणे गरजेचं आहे. आणि ते त्यांनी केलंच पाहिजे असं एक त्यांच्याकडे आता कालचा जो प्रकार झाला हां. मृत जनावर